तर आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. पण महत्त्वाचं म्हणजे अनुभवाचं तिकीट मिळवण्यासाठी आपल्याला ही प्रत्येक स्टेशनवर उतरायची तयारी ठेवावी लागते. म्हणजेच आयुष्यातील प्रत्येक प्रसंग स्वीकारून त्यातून शिकणं महत्त्वाचं असतं. तर श्री स्वामी समर्थ. मी मनीषा, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी सकाळचं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे तुमच्यासोबत. चला म्हणलं आज थोडासा म्हणजे सकाळी वेळ भेटला त्याच्यामुळे म्हणलं चला आज मॉर्निंग रुटीन शेअर करूया. कारण की रोजचं कसं होतं, रोज खूप धावपळ होते. स्वयंपाक वगैरे बनवायचं म्हणलं ना, मग ते व्हिडिओ करण्यासाठी, शूट घेण्यासाठी वेळच भेटत नाही. कारण की व्हिडिओ तसा मी एका ठिकाणी ठेवते, कारण की मला जास्त वेळ म्हणजे जास्त हलवण्यासाठी गरजच लागत नाही. कारण की माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे मग एक ठिकाणी कुठे तर असं सर्व आपण काय करतो ते दिसेल अशा ठिकाणी मी ठेवते. तरी ते प्रणव झोपलेला होता. म्हणलं चला आता सकाळचा तो झोपलाय तोपर्यंत आपली कामं आवरून घेऊया. मग नंतर मग देव वगैरे मी सर्व काढून घेतले. कारण की देव कसं थोडीशी म्हणजे दर 8 दिवसानंतर मी देव उजळून घेते. तर चला म्हणलं आता आज उजळून घेऊया देव पण. तर त्यासाठी मग थोडंसं मी गरम पाणी करते आणि त्यामध्ये थोडंसं म्हणजे निरमा आणि सोडा टाकून देव थोड्या वेळ त्यामध्ये ठेवून देते. कारण की थोडं मग आणि थोडासा लिंबू असला तर लिंबू पण पिळला तरी चालेल. त्याने काय होतं, जे आपले हळदी कुंकवाचे डाग असतील किंवा तेलाचा वगैरे एखाद्या वेळेस आपण दिवा लावताना हात वगैरे लावलेला असला ना, तो निघून जातो. तर ते पटकन थोडं परत घासलं ना लगेच निघून जातात. आणि आज स्वयंपाक नसल्यामुळे खूपच शांत वाटत होतं आणि सर्वजण सकाळचं झोपलेले असल्याने इतकं शांत वातावरण वाटतं ना, सकाळी सकाळी म्हणजे इतकं म्हणजे शांत असतं. आणि आमच्या साईडला इकडे मी तांदूळ वगैरे टाकते चिमण्यांना ना, त्याच्यामुळे सारखे चिमण्या चिवचिव करत असतात ना, ते म्हणजे एवढं शांत वातावरणामध्ये ते चिवचिव ऐकत बसणं एवढं मला म्हणजे स्वयंपाक करताना मला मस्त वाटतं. त्यामुळे मग सकाळचं वातावरण मला असं खूप आवडतं. आणि त्यातून असं शांतता म्हणजे दिवसभर आमच्या इथं 4-5 मुलं असल्यामुळे ना खूप गोंधळ असतो दिवसभर. म्हणजे सकाळी आता 10-10:30 पासून जे गोंधळ सुरू होतो ते संध्याकाळी 11 ते 11:30 वाजेपर्यंत काही आमच्या घरातला गोंधळ संपत नाही. कारण की एक झालं की एक झालं की एक चालूच असतं. तर इथं मी भाकरी बनवून घेतल्या आणि ते आता आमच्या इकडे याला वरण्याच्या शेंगा म्हणतात किंवा वालाच्या शेंगा म्हणतात, असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं नाव देतात. त्या शेंगा बनवायच्या होत्या मला. तर थोड्या होत्या. मग तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला मला नक्की सांगा आणि कशा प्रकारे बनवतात ते पण. तर मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवते. तेलामध्ये जिरे मोहरी टाकले, लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकल्या. तर कढीपत्त्याची टेस्ट मला असं सुक्या भाज्यामध्ये पण आवडते आणि शेंगामध्ये पण असं आवडते, म्हणून मग थोडा 2-4 कढीपत्त्याची पानं टाकली आणि त्यावरती मीठ टाकून थोडा वेळ असं परतून घेतलं. कारण की पाणी वगैरे टाकून मी काय शिजवल्या नव्हत्या आणि शिजवूनही घेतल्या नव्हत्या. तर 2-3 प्रकारच्या शेंगा करतात आमच्या इकडे ह्या. तर म्हणलं चला आता साध्या सोप्या पद्धतीने पटकन आणि झटपट होईल असं करूयात. तर मी शेंगा म्हणजे धुवून घेतल्या होत्या आणि तेलामध्ये सर्व टाकून तेलामध्ये मीठ वगैरे म्हणजे फक्त हलवून फ्राय करून घेतल्या. थोडं झाकून ठेवल्याच्या नंतर ते वाफेने लगेच मऊ होतात. त्याला शिजवून घ्यायची पण काही गरज नाही. आणि या शेंगा टेस्टला पण इतक्या छान लागतात ना, खूप छान. तर मी ठसका उठेल म्हणून तेलामध्ये मसाले वगैरे काहीच टाकले नव्हते. तर वरून मी लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं. म्हणजे बारीक वाटून ठेवलेलं एकदाच मी वाटून ठेवते, कारण की सकाळी मला मिक्सर लावायला परवडत नाही. कारण की इकडं मिक्सर वाजला की तिकडे प्रणव हलवून लगेच जागे होतो. त्यामुळे मग मिक्सर एकदमच मी 8 दिवसासाठी शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवते. कारण की मुलं असले ना पूर्वतयारी पूर्णपणे करून ठेवायला लागते. त्यावेळेसच झटपट काय पण
लगेच होऊन जातं. तर मग मसाला आणि कूट टाकल्याच्यानंतर थोड्या वेळ मी परतून घेतलं आणि लगेच झाकून ठेवलं वरती, कारण की अजून म्हणजे मस्त मऊ होते. तर चला म्हणलं आता भांडी पण घासून घेऊया. भांडी पण होते घासायची, मग थोडीशी भांडी होते, ती सर्व भांडी एकदमच घासून घेतली. कारण की परत अजून दिवसभर तर भांड्यांचा राडा तर चालूच असतो, कारण की बाईच्या नशिबाचं काम हे कधी सरत नाही आणि दिवसभर घरातली कामं कितीही केले तर दिसून येत नाही. बाहेरचं काम कसं, बाहेर काम केल्याच्यानंतर पगार तर येतो. इथे घरामध्ये दिवसभर राबलं तरी काही कोणी म्हणणार नाही की बाबा तू एवढं केलंस तेवढं केलंस. शेवटी संध्याकाळी ऐकावंच लागतं दिवसभर तुम्ही काय करता. आणि मला पहिल्यापासूनच सवय आहे पटकन म्हणजे स्वयंपाक झाला की पटकन भांडी घासून घ्यायचे. कारण की स्वयंपाक झाल्याच्या नंतर किचन आवरून भांडे घासून बेसिंग वगैरे घासून स्वच्छ केलं ना, असं वाटतं की दिवसभराची कामं संपली. पण दिवसभराची कामं काही संपत नाही, ते मनालाच उभं वाटतं. म्हणजे मनाची शांतता एकदा कामावरून घेतली की परत थोड्या वेळाने हाय तसंच होऊन जातं सर्व किचन सर्व काय. तर लगेच म्हणलं चला डब्यावर पण हात मारून घेऊया, कारण की धुरळा वगैरे उडतो किंवा आपण पीठ वगैरे चाळलेलं असताना ते डब्यावरती वगैरे बसतं, मग ते बरोबर नाही दिसत. मग लगेच बाहेरचा हॉल आवरायला घेतला. तर हे सर्व रात्रीचं सामान असंच पडलेलं असतं आणि प्रणव आमचा रात्रीचा काही लवकर झोपत नाही, कारण की त्याला रात्री म्हणजे जेव्हापासून आपण झोपायची तयारी केली की तो इतका खेळायला म्हणजे खेळतो ना, दिवसभर एवढा असा खेळत नाही. संध्याकाळी त्याला कोणाची गरज नाही, तो एकटाच खेळतो. आणि कुठे जरी काही सामान ठेवलं ना, तर पूर्णपणे तो सगळं सामान काढून अजून परत आहे तसंच करून ठेवतो. तो संध्याकाळी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत मी काही आवरत नाही. मग झोपल्याच्या नंतर थोडासा आवरून ठेवते, कारण की मग सकाळी पण लोड पडतो ना, आणि असं बारीक बारीक वस्तू त्या म्हणलं जाऊ द्या आता सकाळीच आवरत असते. मग सकाळी जेव्हा झाडून काढायचं असतं त्यावेळेस मग सर्व आवरून एक ठिकाणी ठेवलं ना, तो उठल्याच्या नंतर परत ते आहे तिथेच करून आणि इथलं आवरून अजून बरेच काही कामं बाकी होती. तर कुंड्या पण आणल्या होत्या मी, झाडं पण लावायची होती मला, जी म्हणजे नर्सरीतून यांनी खूप झाडं घेऊन आले होते, म्हणजे रोपं घेऊन आले. तर ते पण लावायसाठी मला रात्री बाहेर गेल्याच्या नंतर चांगले म्हणजे स्वस्तामध्ये भेटल्या. त्यामुळे मग म्हणलं चला 2 कुंड्या घेऊन जाऊया आणि ती झाडं पण लावायची होती. तर आता ते झाडं वगैरे मी काही नंतर लावेन, ते प्रणव उठल्याच्या नंतर ते पण करता येईल. आणि स्वतःला तर वेळच भेटत नाही ह्या सगळ्याच्या सगळ्या कामामध्ये. तर स्वतःला थोडा वेळ देणं पण खूप गरजेचं आहे, आणि कामाच्या घाईगडबडीमध्ये आपण स्वतःकडे काही लक्ष पण देत नाहीत. तर असंच करून माझ्या केसांची पूर्ण वाट लागलेली आहे आणि सर्व केस म्हणजे खूप केस गळत आहेत. तर एवढी केस गळायला लागली की मग माझा जीवही तुटतो. आणि हे फुल बघा तुटत नव्हतं, आणि माझ्याकडून ही कुंडी खाली पडल्यामुळे ते फुलाची म्हणजे फुलंच तुटून खाली आलं. त्यामुळे म्हणलं चला आता देवपूजेसाठी हीच फुलं तोडून घेऊया. आणि खूप छान फुलं उमललेले आहेत. हे पहा गुलाबाचं पण खूप छान फुलं उमललेलं आहे. तर यांनी खूप फुलं झाडं आणलीत, पण आता ती येतील का नाही हेच सांगता येत नाही मला, कारण की त्या झाडांचा अंदाजच दिसत नाही की असं येतील. आणि घरी आल्याच्या नंतर ती झाडं किती पण छान निगा राखली तर व्यवस्थित राहत नाही, हे तर मला माहिती झाले, कारण की 2-3 वेळा झालं माझी झाडं अशीच झालेली आहेत. तर आम्ही उठल्याच्या नंतर मग थोडा वेळ उन्हाला गेलो टेरेसवरती, कारण की प्रणव आमचा उठला की मग म्हणलं चला आता थंडी पण वाजत आहे खाली, तर चला थोडं ऊन घेऊन येऊया. थोडा वेळ ऊन घेतल्याच्या नंतर चला म्हणलं खाली, कारण की देवपूजेला उशीर होत होता आणि उशीर झाल्याच्या नंतर देवपूजा केल्याला पण त्याला काही अर्थ राहत नाही. तर प्रणव बसत नव्हता खाली आल्याच्या नंतर, त्यामुळे मग त्याला मोबाईल दिला मी. तेव्हा त्याने मला देव वगैरे उजळून दिले. तोपर्यंत मला काहीच करू देत नाही. तसं मी मोबाईलची त्याला सवय लावत नाही, पण असं कधी कामं करताना मग द्यावं लागतं, तेव्हाच ते कामं करू लागतं. मग एवढं म्हणजे वेळेत काम असेल कोणतं तर मी देते, नाहीतर नाही देत त्याला मोबाईल. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि कमेंट करून सांगा, आणि आवडलं तर एक सबस्क्रायबर चॅनलला नक्की करा, कारण की एक गृहिणी पुढे जात आहे, तर तुम्ही सपोर्ट केला तर अजूनच चांगलं होईल. आणि तुम्ही कमेंट केल्याच्या नंतरच मला समजेल ना की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही. तर कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा, कारण की परत मला पण बनवण्यासाठी बनवताना आनंद होईल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात म्हणून. तर फायनली माझी देवपूजा अशी होती. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.